सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आज आपण FYBA GKN 101 या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 3 सामाजिक आणि मानसिक आरोग्य, तर यामध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य या प्रकरणामध्ये आपल्याला उद्दिष्ट दिलेले आहेत. पहिलं उद्दिष्ट आहे सामाजिक आरोग्य ही संकल्पना स्पष्ट करता येईल. त्यानंतर सुखदायी आरोग्य ही संकल्पना स्पष्ट करता येईल. सुखदायी आरोग्याच्या विविध पैलूंचे विवेचन करता येईल. मानसिक आरोग्याची व्याख्या करता येईल. विविध मानसिक आजारांची थोडक्यात माहिती देता येईल. मानसिक आजारांवरील विविध उपायांची माहिती देता येईल. मानसिक आरोग्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळेल. आणि सुखदायी आरोग्यासाठी स्त्रिया व पुरुषांनी काय केलं पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. तर आता जेव्हा तुम्ही पुस्तक वाचायला सुरुवात कराल त्यामध्ये तुम्हाला असं आढळून येईल की प्रस्तावनेमध्ये त्यांनी दिलेलं आहे की इसवी सन 2000 मध्ये सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना भारत सरकारने राबवली होती. मग ही संकल्पना म्हणजे काय, तर सर्वांना आरोग्य मिळालं पाहिजे, म्हणजे सामाजिक आरोग्य हे व्यवस्थित राखलं गेलं पाहिजे. आणि सामाजिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य देखील चांगलं राहायला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातनं विविध पातळीवर सरकारमार्फत प्रयत्न केले जातात. सरकारच्या आरोग्य संघटना, आरोग्य संस्था या निश्चितच त्या ठिकाणी कार्यरत असतात. पण त्याचबरोबर समाजातील एक घटक, वैयक्तिक घटक या दृष्टिकोनातनं प्रत्येक व्यक्तीची देखील जबाबदारी आहे. आणि यातूनच सामाजिक आरोग्य राखलं जाऊ शकेल. कारण प्रत्येक व्यक्तीने जर स्वतः व्यवस्थित काळजी घेतली तर निश्चितच एकंदर समाजाचं, व्यक्तिसमूहाचं आरोग्य चांगलं राहू शकतं. उदाहरणार्थ आपण मार्केटमध्ये जेव्हा जातो, पुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा की मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसून येतात की कचरा इतस्ततः पडलेला आहे, त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे लोक हे त्या ठिकाणी फिरत असतात आणि पान खाऊन थुंकतात, गुटखा खाऊन थुंकणार. आणि अशा प्रकारे या विविध गोष्टीतनं निश्चितच आरोग्य धोकादायक स्थितीत येतं. म्हणजेच रोगराई वाढण्याचा निश्चितच प्रमाण हे जास्त असू शकते. जर तुम्ही काही वर्षापूर्वी पाहिलं असेल, म्हणजे जसं माननीय नरेंद्र मोदींच्या आधी म्हणजे 2013 पर्यंत जर तुम्ही रेल्वेमध्ये बघितलं असेल, लोकलमध्ये बघितलं असेल, तर तुम्हाला घाण ही बऱ्याच ठिकाणी अस्ताव्यस्त स्वरूपात दिसत होती. पण आता जर तुम्ही रस्त्यावर देखील पाहिलं, कारण ही स्वच्छता मोहीम जशी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी, आपल्या माननीय पंतप्रधानांनी सुरू केली, तर हळूहळू जरी त्याची टिंगलटवाळी होत होती पण हळूहळू प्रत्येकाला एक स्वयंशिस्त ही निर्माण झालेली आहे. आज जर आपण पाहिलं की रस्त्यावर पूर्वीसारखा कचरा अजिबात दिसत नाही. हे तुम्ही देखील आठवत असाल, बघा तुमचं लहानपण आठवून बघा. आणि मग बघा की निश्चितच यामध्ये फरक पडलेला आहे. म्हणजे या ठिकाणी व्यक्तीला स्वतःला असं वाटलं पाहिजे की नाही, आपल्या सभोवताली स्वच्छता राखणं ही आपली स्वतःची बांधिलकी आहे. आणि जर प्रत्येकाने विचार केला तर निश्चितच आरोग्य हे शारीरिक आणि मानसिक आरोग्य
हे चांगलं राहू शकतं आणि त्यातूनच समाजाचं देखील आरोग्य व्यवस्थित राहू शकतं. तर सामाजिक आरोग्य म्हणजे काय नेमकं? तर आपल्या सभोवताली जो समाज आहे त्या समाजाचं, आजूबाजूला वावरणाऱ्या समाजाचं, आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांचं आरोग्य म्हणजेच एकंदर सामाजिक आरोग्य. आता या ठिकाणी काय आहे तर सामाजिक आरोग्य धोक्यामध्ये काय येतो? तर त्याच्या मागचं कारण म्हणजे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती ही वेगवेगळी असते. आता बघा, तुम्ही पाहिलं असेल तर कोविडचं जसं प्रमाण मध्यंतरीच्या काळात वाढलं, पुन्हा कमी झालं, पुन्हा वाढायला लागलं, तर त्यामध्ये असं लक्षात येईल की जे लोक विविध आजारांनी त्रस्त आहेत त्यांना कोविडचा संसर्ग हा लवकरात लवकर झालेला आहे. म्हणजेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी झालेली असेल. त्यानंतर रोगाचे जैविक कारण म्हणजे रोग निर्माण होण्याचे कोणकोणते कारण आहेत तर वैयक्तिक कारण आणि जैविक कारण. वैयक्तिक कारण म्हणजे काय तर प्रतिकारक शक्ती. आपण म्हणतो व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, त्याप्रमाणे प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्ती ही विभिन्न असते आणि त्यामुळे त्याला होणारं संसर्गाचं प्रमाण हे कमी जास्त प्रमाणात असू शकतं. त्यानंतर काही रोगांचे जंतू हे शरीरामध्ये लगेच प्रवेश करतात विविध माध्यमातून आणि त्यामुळे त्या ठिकाणी देखील वेगवेगळे आजार हे होऊ शकतात. म्हणजेच काय तर सामाजिक आरोग्य हे का बिघडतं तर त्याच्या मागचं कारण असं आहे की समाज व सामाजिक परिस्थिती. त्यानंतर म्हणजे समाज व सामाजिक परिस्थिती म्हणजे काय तर आजूबाजूला असलेलं वातावरण जर ते अस्वच्छ असेल, जर गटारी तुडुंब भरून वाहत असतील, त्यावर त्यांचं व्यवस्थित निचरा होत नसेल, पाण्याचा साठलेलं पाणी मोठ्या प्रमाणात असेल, उदाहरणार्थ झोपडपट्टी एरिया जर तुम्ही बघितला तर त्यामध्ये तुम्हाला अस्वच्छतेचं प्रमाण हे इतर भागाच्या तुलनेने निश्चितच अस्वच्छतेचं प्रमाण जास्त असतं. त्यानंतर जंतूंचा संसर्ग म्हणजे जंतू व्यक्तीच्या शरीरात जाणं आणि मग त्यातनं व्यक्तीला आजार होणं आणि तोच आजार इतर व्यक्तींना, संपर्कात आलेल्या व्यक्तींना होणं म्हणजे त्या ठिकाणी सामाजिक आरोग्य हे धोक्यात येत असतं. आणि या ठिकाणी कार्यकारण साखळी म्हटलेले, कार्यकारण साखळी त्या ठिकाणी लिहून घ्या. त्या कार्यकारण साखळीला अंडरलाईन करा काय नेमकी ती. त्यानंतर आपल्या समाजामध्ये जर तुम्ही बघितलं की सामाजिक वास्तव काय आहे हे या पुढच्या भागात दिलेलं आहे. त्यानंतर शिक्षणामुळे मनुष्य सजग होतो, ज्ञानी होतो आणि त्यामुळे शिक्षणाला देखील महत्त्व आहे आणि या शिक्षणामध्येच आरोग्य शिक्षण हा देखील समावेश केलेला आहे की आपलं वैयक्तिक आरोग्य हे कसं राखलं जावं या दृष्टिकोनातून विविध संस्थांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये समयोजन केलं जातं. त्या लोकांना, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ज्ञान दिलं जातं. तर त्यानंतर आरोग्यपट व सुखदायी आरोग्य. आता आरोग्यपट म्हणजे काय या ठिकाणी लक्षात घ्या की वेगवेगळ्या संकल्पना दिल्या आहेत, त्या संकल्पना फक्त त्या ठिकाणी समजून घ्यायच्या. आरोग्यपट म्हणजे काय तर जसं चित्रपट असतो आणि चित्रपटामध्ये जसं कथानक असतं आणि त्या कथानकानुसार एका गोष्टीवर दुसऱ्या गोष्टी अवलंबून असतात, त्याप्रमाणे पट म्हणजे या ठिकाणी एका गोष्टीवर पुढील गोष्ट अवलंबून असणं. मग
सुखदायी आरोग्य, त्यानंतर बरे आरोग्य, रोगांचा अभाव, लक्षात न आलेले रोग, सौम्य आजार आणि तीव्र आजार आणि त्यानंतर मृत्यू. म्हणजे लक्षात घ्या की आरोग्यपट कसा असतो की सुखदायी आरोग्य असतं, बरं, काही लोकांचं आरोग्य बरं असतं. त्यानंतर काही लोकांमध्ये रोगांचा अभाव असू शकतो. त्यानंतर काही लोकांना लक्षात न येणारे असे रोग होत असतात की वेळेवर ते निदर्शनास येत नाही. त्यानंतर सौम्य आजार, त्यानंतर तीव्र आजार आणि सगळ्यात शेवटी मृत्यू. तर अशा प्रकारे हा आरोग्यपट आहे. म्हणजे की एखादी व्यक्ती, आता आपण बघितलं की प्रत्येक वेळी आपली स्थिती म्हणजे शारीरिक स्थिती ही योग्य राहीलच असं नाही. आज कदाचित मी फ्रेश दिसत असेल, पण 4 दिवसांनी निश्चितच मला काहीतरी बरं वाटत नसेल, काहीतरी डोकं दुखत असेल, पोट दुखत असेल, म्हणजे आपण सांगू शकत नाही. तर असं हे असतं. आणि म्हणजेच काय, तर काही वेळा व्यक्ती ही निरोगी असते, तर काही वेळा ती व्यक्ती आजारी असते. आणि याला आरोग्याचा पट असं म्हटलेलं आहे. आणि व्यक्तीचे आरोग्य त्या पटात बदलत असते. मग तो पट कोणता, तर सुखदायी आरोग्य, त्यानंतर बरे आरोग्य, रोगांचा अभाव, लक्षात न आलेले रोग, सौम्य आजार, तीव्र आजार आणि सगळ्यात शेवटी मृत्यू. त्यानंतर आरोग्य एक सापेक्ष कल्पना. आता आरोग्य पटावरनं आपल्याला काय काय लक्षात येतं, तर आरोग्य ही तौलनिक परिस्थिती आहे. तौलनिक म्हणजे काय, तर तुलना करता येणारी, म्हणजे व्यक्ती व्यक्तीमध्ये आरोग्य बाबतीत आपल्याला तुलना करता येऊ शकते. आता तुम्ही जर बघितलं की आदिवासी भागामध्ये कुपोषणाचं प्रमाण जास्त आहे. मग त्याच्या मागचं कारण काय, तर तिथली सामाजिक परिस्थिती, त्यांची आर्थिक परिस्थिती, अशा विविध गोष्टी त्यामध्ये असतं. आणि त्यानंतर कुपोषण कशामुळे होतं, तर अपुरा आहार. आपल्या शरीराला जेवढ्या प्रमाणात आहार पाहिजे, जेवढे प्रथिन घटक वगैरे पाहिजे, प्रोटीन पाहिजे, तर ते न मिळणं, मग त्यातनं हा आजार तयार होतो. कोणते, कुपोषण. तर त्याचबरोबर संसर्गजन्य रोग, म्हणजे वेगवेगळे जुलाब, उलट्या, हे असं दिसत नाही, सर्दी, पण निश्चितच याचा परिणाम हा दुसऱ्यांवर होतच असतो. संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य असे आजाराचे प्रकार असतात. आणि त्यातनं संसर्गजन्य आजार हा त्वरित पसरत असतो. त्यानंतर काही आजार हे अंतस्थ आजार असतात. म्हणजे काय, तर ते असे पटकन समोर तुम्हाला दिसून येणार नाही. उदाहरणार्थ ब्लड प्रेशर, डायबिटीस म्हणजे मधुमेह. तर असे जे आजार आहेत ते पटकन दिसून येत नाही. त्यानंतर त्यानंतर आरोग्याचा अर्थ फक्त रोग नसणे एवढाच नाही, तर आरोग्याचा अर्थ काय आहे, तर सुखदायी आरोग्य हे प्रत्येकाचं ध्येय असलं पाहिजे. आणि ते जर नाही राहिलं तर शेवटी काय, आरोग्यपटामधला शेवटचा भाग मृत्यू. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक असलंच पाहिजे. त्यानंतर सुखदायी आरोग्यातील समाजाचा सहभाग. आता प्रत्येक व्यक्ती ही समाजात राहत असते आणि या समाजामध्ये, प्रत्येक समाजामध्ये धार्मिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या नंतर सांस्कृतिक कल्पना असतात, आर्थिक परिस्थिती असते, त्यानंतर साक्षरता, या अशा अनेक गोष्टींचा परिणाम हा
आरोग्यावर होत असतो. त्यामुळे आपल्या समाजाला आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाला आपण काय केलं पाहिजे, आपल्या स्वतःच्या कृतीतून आरोग्य शिक्षण दिलं पाहिजे. आरोग्य शिक्षण देताना त्या आरोग्य आपलं कसं चांगलं राहील याची आपण स्वतः अंमलबजावणी करायची आणि मग आपल्या समाजाचं देखील आरोग्य हे चांगल्या प्रकारे राहू शकतं. तर आता प्रश्न येऊ शकतो, सुखदायी आरोग्याचे महत्वाचे पैलू कोणते? प्रश्न लिहून घ्या आणि ग्रुपवर टाकला तरी हरकत नाही. सुखदायी आरोग्याचे महत्वाचे पैलू कोणते? तर व्यक्तीची गुणसूत्रे, बाह्य वातावरण, त्यामध्ये जैविक, भौतिक, सामाजिक. तिसरं, सुखदायी आरोग्याचं समाज सापेक्ष मोजमाप. तर या 4 गोष्टी या महत्वाच्या आहेत. पुढे जर तुम्ही त्या पेजवर वाचलं तर निश्चित प्रत्येकाबद्दल माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितच तुम्हाला कल्पना येईल की सुखदायी आरोग्याचे महत्वाचे पैलू कोणते आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न येईल त्यामध्ये सामाजिक वातावरण, त्यावर मी एक प्रश्न तयार केलाय, तो लिहून घ्या. भारतीय समाजातील सामाजिक आरोग्यविषयक समस्या कोणत्या? भारतीय समाजातील सामाजिक आरोग्यविषयक समस्या कोणत्या? किंवा भारतीय समाजामध्ये आरोग्यविषयक समस्या कोणत्या आहेत? पहिला आहे गरिबी, निरक्षरता, कुपोषण. दुसरं आहे चितेला अग्नी द्यायला मुलगा हवा. त्यानंतर अंधश्रद्धा, अज्ञानाचा व दारिद्र्याचा पगडा. चौथं वाढती लोकसंख्या. पाचवं निरक्षरता. सहावं वैद्यकीय सेवेचा दर्जा आणि त्याची उपलब्धता. त्यानंतर सार्वजनिक अस्वच्छता. त्यानंतर 8वा मुद्दा अपघात. 9वा मुद्दा रक्तातून पसरणारा एड्स. 10वं शहरीकरण आणि औद्योगिकरण. 11 चंगळवाद. या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला पाहायच्या. तर या ठिकाणी फक्त तुम्ही लक्षात घ्या काय काय आहे. जेव्हा आपण चर्चा करणार आहोत त्यावेळी निश्चितच यावर आपण बोलणार आहोत. त्यानंतर हे 9 मुद्दे झाले. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की सुखदायी आरोग्याचे मोजमाप. त्यामध्ये प्रश्न असा येऊ शकतो, सुखदायी आरोग्याचे निकष कोणते? लिहून घ्या प्रश्न. सुखदायी आरोग्याचे निकष कोणते? आता यामध्ये एकंदर 7 निकष आहेत. ते 7 निकष कोणकोणते? पहिला आहे दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या. त्यानंतर आयुर्मान म्हणजे आयुष्य मर्यादा. त्यानंतर जन्म दर हजारी दरवर्षी. त्यानंतर मृत्यू दरवर्षी 1000. त्यानंतर बाल मृत्यू व दर हजारी दरवर्षात आणि माता मृत्यू दरवर्षी 1000 जन्मामागे होणारे मृत्यू. तर अशा प्रकारे जर तुम्ही पाहिलं की सुखदायी आरोग्याचे निकष कोणकोणते आहेत
त्याचं प्रमाण दिलेलं आहे आणि त्या प्रमाणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी आपलं निकष, आपल्या देशाचं आरोग्य किंवा कोणत्याही एखाद्या देशाचं आरोग्य हे चांगलं आहे किंवा नाही हे त्यावरनं आपल्याला मापन करता येऊ शकतं. या ठिकाणी हा जो भाग आहे की शारीरिक आरोग्य हा या ठिकाणी संपलेला आहे. त्यानंतर पुढचा भाग आहे मानसिक आरोग्य. आता या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक आरोग्य यामध्ये सकारात्मक मानसिक आरोग्य म्हणजे काय? प्रश्न लिहून घ्या. सकारात्मक मानसिक आरोग्य म्हणजे काय? या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी मानसिक आरोग्याची व्याख्या केलेली आहे आणि त्या मानसिक आरोग्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि त्याच्या पुढे त्यांनी पुढच्या भागामध्ये त्या व्याख्येचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर ते आपण त्या ठिकाणी समजून घ्या. आणि त्यानंतर मानसिक आरोग्य या संकल्पनेची आजपर्यंतची वाटचाल. आता पूर्वी बघा, तुम्हाला आठवतं का नाही मला माहित नाही, पूर्वी म्हणजे समाजामध्ये जेव्हा अंधश्रद्धा जास्त प्रमाणात होती त्यावेळी एखादा व्यक्ती जर वेड्यासारखा वागायला लागला, म्हणजे आजच्या भाषेत आपण त्याला मानसिक असंतुलन असलेला व्यक्ती, तर त्यावेळी काय म्हणायचे, याच्या अंगात आलंय किंवा याला बाधा झाली आहे. पण आज मात्र या संकल्पना कालबाह्य होत चालल्या. कारण शिक्षणामुळे यामध्ये निश्चितच परिवर्तन होत आहे. आजही तुम्ही जर काही खेडेगावात गेलात तर अंधश्रद्धा आहे, नाही असं नाही, पण त्याचं प्रमाण दिवसेंदिवस अत्यल्प होत चाललंय. त्यामुळे आजकाल, पूर्वी बघा असा व्यक्ती एखादा वेडा असेल तर मानसिक तज्ञाकडे जाण्यासाठी लोक कचरत होते, घाबरत होते, किंवा जर कोणी जायला लागलं म्हणजे त्याच्याकडे उपेक्षेने पाहायचे. पण आज मात्र तशी स्थिती नाही. तर मानसिक आरोग्यासाठी काउन्सिलरकडे जाणं आणि आपलं मानसिक आरोग्य हे चांगलं राखणं ही देखील प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्याला जर काही समस्या भेडसावत असतील मानसिक, तर आपण कोणताही किंतु मनात न बाळगता मानसोपचार तज्ञाकडे जाऊन त्यावर निश्चित उपचार करून घेतले पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मानसिक, लिहून घ्या. मानसिक आरोग्याचे मूलभूत घटक कोणते? मानसिक आरोग्याचे मूलभूत घटक कोणते? एकंदर 6 घटक दिलेले आहेत. या 6 घटकांचं विश्लेषणात्मक पद्धतीने ते केलेलं आहे. तुम्ही त्यातलं महत्त्वाच्या गोष्टी काढून त्याचे पॉइंट्स बनवायचे आहेत. पॉइंट्स बनवून त्याचं विश्लेषण तुम्ही करायचं. त्यानंतर मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे कालखंड. मानसिक, प्रश्न लिहून घ्या. मानवी जीवनातील मानसिक आरोग्याच्या दृष्टीने कोणते कालखंड महत्त्वाचे आहेत? कोणते कालखंड महत्त्वाचे आहेत? तर आपण एक व्यक्ती, एक समाजातील घटक या दृष्टिकोनातनं आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मानसिक आरोग्य राखणं गरजेचं आहे. कारण जर बालवयात काही
गोष्टी निर्माण झाल्या, मानसिक समस्या निर्माण झाल्या, तर निश्चितच पुढचं आयुष्य त्याचं युवावस्था, प्रौढावस्था वगैरे अगदी व्यवस्थित जात नाही. त्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक पातळीवर, प्रत्येक मानवी जीवनाच्या टप्प्यावर आपलं आरोग्य, मानसिक आरोग्य योग्य रीतीने राखणं हे महत्वाचं आहे. त्यापैकी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर गर्भार स्त्री, त्यानंतर बाल्यावस्था, त्यानंतर किशोरावस्था, त्यानंतर म्हातारपण, त्यानंतर स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळी थांबणे. तर अशा या वेगवेगळ्या कालखंडामध्ये निश्चितच आरोग्य जपणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे हा कालखंड त्या ठिकाणी महत्वाचा आहे. मी जे प्रश्न देतोय ते प्रश्न आपण पुढच्या लेक्चरला तुम्ही तयार करायचा आहे. तुमच्या प्रत्येकाने जर एकेकाने एक एक जरी प्रश्न तयार केला तर निश्चित सगळ्यांचा अभ्यास त्या ठिकाणी होणार आहे, कारण आपण शेअर करणार आहोत. आता नाही, जे आपण जेव्हा वाचून झालं सगळ्यांचं की एकमेकांना शेअर करायचं आहे आणि मग त्यातनं कोणी चांगलं लिहिलंय हे आपल्याला त्या ठिकाणी समजून येईल. त्यानंतर मानसिक आजार, या ठिकाणी कोणकोणते मानसिक आजार आहेत तर त्यामध्ये एकंदर लिहून घ्या. मानसिक आजाराचे विविध प्रकार स्पष्ट करा. मानसिक आजाराचे विविध प्रकार स्पष्ट करा. मानसिक आजार म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे, मनोविकृती. मनोविकृतीच्या विविध प्रकार, मनोविकृतीचे विविध प्रकार स्पष्ट करा. मग त्यामध्ये छिन्न मनस्कता, त्यानंतर उन्माद अवसाद विकृती, त्यानंतर अवसाद म्हणजेच औदासीन्य, चिंताजन्य विकृती, मन शारीरिक विकृती, मतिमंदत्व, लैंगिक विकृती, त्यानंतर रोगभ्रम, हिस्टोरिया, त्यातलाच भाग येतो रोगभ्रम मध्ये हिस्टोरिया, व्यसनाधीनता, अशा प्रकारचे विविध मानसिक आजार त्यामध्ये आहे. प्रश्न तुम्हाला दिलेला आहे मी. त्यानंतर व्यसनांचे शारीरिक परिणाम, प्रश्न लिहून घ्या. व्यसनांचे विविध शारीरिक परिणाम स्पष्ट करा. अजून मानसिक याच्यामध्ये 10 मुद्दे आहेत. कार्यशरणता, 10 मुद्दे आहेत टोटल मानसिक आजार. तर अशा प्रकारे 10 जे मानसिक आजाराचे प्रकार आहेत. छिन्न मनस्कता, उन्माद अवसाद विकृती, अवसाद किंवा औदासीन्य, चिंताजन्य विकृती, त्यानंतर मनशारीरिक विकृती, मतिमंदत्व, लैंगिक विकृती, त्यानंतर रोगभ्रम, व्यसनाधीनता आणि कार्यशरणता. तर अशा प्रकारे हे 10 प्रकार आहेत. त्यानंतर पुढचं मानसिक आजारांवरील उपाय, प्रश्न लिहून घ्या. विविध मानसिक आजारांवरील उपाय स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला आहे रोग न होऊ देणं. मग रोग न होऊ देणं म्हणजे काय तर कुटुंब व्यवस्था, सामाजिक व्यवस्था ही व्यवस्थित असली पाहिजे. त्यानंतर संस्कार हे अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर उपचार, मानसिक आजार झाला, पहिली गोष्ट मानसिक आजार होऊ न देणं, आणि झाला तर वेळीच उपचार. तिथे उपचार लिहिले पण तिथे एक शब्द ऍड करा, वेळीच उपचार. कारण मानसिक रोग हा एकदम होत नाही, हळूहळू त्याचे दुष्परिणाम दिसून येतात.
उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जर त्याला सातत्याने स्ट्रेस येत असेल तर त्याच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष द्या, त्याच्या हालचालीकडे लक्ष द्या आणि तो जेव्हा बोलतो तेव्हा त्याची अवस्था या गोष्टी लक्षात येतात. मग तसं होऊ नये म्हणून त्या ठिकाणी उपचार, वेळीच उपचार असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुनर्वसन. काही मानसिक आरोग्याच्या संदर्भात पुनर्वसन करणं हे महत्वाचं आहे. उदाहरणार्थ काही वेळा बघा, कर्जबाजारी लोक अगदी आत्महत्या करायला टेकतात आणि मग त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं आणि त्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्यांचं म्हणजे काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन आणि मग त्यांच्यावर डॉक्टर उपचार करतात, औषधं पाणी आणि त्यांना ट्रीटमेंट देतात आणि त्यांचं समुपदेशन करून त्यांना त्या समस्येतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. तर अशा या 3 गोष्टी या त्या ठिकाणी मानसिक आजारावरील उपाय आहेत. प्रश्न मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. मानसिक आजारावरील विविध उपाय स्पष्ट करा. त्यानंतर आपल्या वर्तणुकीचे परीक्षण आणि सदृढ मानसिक आरोग्यासाठी आपल्या हातातील उपाय. लक्षात घ्या, मानसिक आजार होणं ही अतिशय गंभीर बाब आहे. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे? मग या ठिकाणी त्या 6व्या पान नंबर 71 वर या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर पुढचं मी आता आपण चर्चा करणार आहे नंतर. लक्षात घ्या, मी आता तुम्हाला ओळख करते. त्यानंतर वर्तणुकीच्या परीक्षणाचे महत्वाचे पैलू हा एक मुद्दा आहे. तो मुद्दा वाचा. त्यानंतर त्यातनं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतील. त्यानंतर मानसिक आरोग्य मिळवण्याचे विविध मार्ग. प्रश्न लिहून घ्या. मानसिक आरोग्य मिळवण्याचे विविध मार्ग. आता आपण मानसिक आरोग्य ही वैयक्तिक संकल्पना आहे. त्यामुळे आपण आपलं स्वतःचं मानसिक आरोग्य हे कशा पद्धतीने आपण चांगलं राखू शकतो तर त्या दृष्टिकोनातून काही उपाय सांगितलेले आहेत. त्यामध्ये छंद, त्यानंतर ध्यान आणि नाते संवर्धन. आज तुम्ही पाहत असाल की आपण म्हणतो की हळूहळू माणुसकी कमी होत चालली, पण आपण यासाठी स्वतःमध्ये पहिले ढुंकायला पाहिजे. स्वतःचं स्व आत्मपरीक्षण आपण स्वतः केलं पाहिजे आणि मग इतरांना दोष दिला पाहिजे. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीकडे बोट दाखवतो त्यावेळी आपले बाकीचे बोट जे आहे ते आपल्याकडे असतात. लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी मानसिक आरोग्य राखण्यासाठी काही उपाय आहेत, मार्ग आहेत. ते मार्ग या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता सुखदायी आरोग्य या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर या संदर्भात व्यक्ती सुखदायी आरोग्याची वर्तणूक स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी दिलेली आहे. त्यानंतर स्त्रीची तिच्या व्यक्तिगत आरोग्यासाठी वर्तणूक काय असली पाहिजे हे सांगितलेलं आहे. नंतर पुरुष त्याच्या व त्याच्या पत्नीच्या आरोग्यासाठी वर्तणूक. त्यानंतर व्यक्तीची समाजहितासाठी वर्तणूक. अशा प्रकारे 4 गोष्टींमध्ये वर्तणूक सांगितलेली आहे. परत एकदा सांगतो की हे प्रकरण चर्चात्मक पद्धतीचं आहे म्हणून फक्त मी ओळख करून दिलेली आहे. आणि त्यानंतर समाज नियंत्रण 5वा घटक त्यामध्ये आहे की समाज यंत्रणांकडून सामाजिक आरोग्यासाठी वर्तणूक काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे या दृष्टिकोनातून या गोष्टी सांगितलेल्या आहेत.
तर अशा प्रकारे हा जो प्रकरण आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे या ठिकाणी आपण संपवलेलं आहे. मला वाटतं 35 मिनिटांमध्ये हे पूर्ण झालेलं आहे. परत एकदा सांगतो की ही फक्त एक ओळख होती. तुम्हाला या प्रकरणाची फक्त ओळख करून दिली आहे. अभ्यास तुम्हाला करायचा आहे, चर्चा तुम्हाला करायची. फक्त याच्यातल्या जर काही गोष्टी नाही समजल्या तुम्हाला तर तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवायचे. कोणत्याही लेक्चरच्या आधी मी त्याच्यावर अभ्यास करून ती संकल्पना मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. तो आपल्या ग्रुपमध्ये तो प्रश्न टाका. जर एखादं नाही तुम्हाला समजलं ना त्या ठिकाणी टाका, तुमचं नाव टाकायचंय आणि त्यापुढे तुम्हाला नेमकं कोणता घटक नाही समजला, कोणता भाग नाही समजला त्या ठिकाणी तुम्ही टाका. तुमच्या प्रश्नांची उत्तरं निश्चितच मी या मीटिंगमध्येच देणार आहे. ज्या व्यक्तीने प्रश्न विचारला त्याचं नाव मी त्या ठिकाणी जाहीर करेन आणि त्याप्रमाणे त्या व्यक्तीला आणि सर्वांनाच तो प्रश्न मी समजावून सांगेन. तर आता शेवटचे 5 मिनिट राहिलेले आहे. मला वाटतं या ठिकाणी तुम्ही तुमची प्रतिक्रिया या ठिकाणी द्यायची आहे आणि प्रतिक्रिया देताना जास्त वेळ लावू नका. प्रतिक्रिया अतिशय प्रामाणिकपणे द्यायची आहे. एक लक्षात ठेवा, मी देखील तुमच्यासारखाच एक विद्यार्थी आहे. एक 5-6 महिन्यापूर्वी जर मला कोणी सांगितलं असतं की व्हिडिओ बनवा आणि करा तर मी करू शकलो नसतो. पण आज मी हा व्हिडिओ तयार करून यूट्यूबवर करू शकतोय. तर त्याचं श्रेय सर्वस्वी विद्यार्थ्यांना आहे. कारण तुमच्या फीडबॅकनुसार मी त्यामध्ये अजून काय सुधारणा मला करता येईल या दृष्टिकोनातनं मला सुधारणा करायची आहे. मी 4 दिवसामध्ये यूट्यूबवर मी माझ्या ज्या 2 यूट्यूब पोस्ट केलेल्या आहेत त्याला जवळजवळ 150 व्ह्यूज आता संध्याकाळपर्यंत होते. तर हे तुम्ही इतरांमध्ये शेअर करा. कारण जर तुम्ही इतरांना शेअर केलं त्यापैकी कोणाला तर एकाला तर त्याचा उपयोग होईल का नाही. एखादा तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी असेल तर तो त्याला शेअर करेल. तर अशा पद्धतीने ही जे मी यूट्यूब पाठवतो ते आपल्या ग्रुपमध्ये इतर ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि त्यांनी व्ह्यू केलं की त्यातले बरेचसे लोक ज्यांना गरज आहे ते लगेच सबस्क्राईब होतात. जर आता तुम्ही माझं सबस्क्रिप्शन जर पाहिलं तर जवळजवळ आतापर्यंत आजच्या तारखेपर्यंत 60 सबस्क्रायबर माझे आहेत. मी हे यूट्यूब एक सामाजिक देणं या दृष्टिकोनातून मी करतोय. तर तुम्ही फक्त एवढंच हातभार लावायचा आहे की प्रामाणिकपणे प्रतिक्रिया देऊन त्या ठिकाणी माझा यूट्यूब व्हिडिओ अधिकाधिक चांगला कसा होईल या दृष्टिकोनातनं प्रामाणिकपणे प्रतिसाद, फीडबॅक म्हणजेच काय, प्रतिसाद हा मला अपेक्षित आहे. प्लीज स्टार्ट. हॅलो, हॅलो, हा प्रतिक्रिया द्या पटापट. हा घटक क्रमांक 3 हा ह्या कोरोनाच्या संदर्भात पण खूप महत्त्वाचा होत आहे. म्हणजे आपल्याला शारीरिक स्थिती आपली आपण शारीरिक कसं व्यवस्थित ठेवू शकतो आपलं. बरोबर आहे. एक लक्षात घ्या की आता जर तुम्ही कोविडचा जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येकाच्या मनावर काही ना काही प्रमाणात मानसिक परिणाम नक्की झालेला आहे. कारण जे आपण अगदी मनमोकळेपणाने बोलत असतो ते निश्चितच सोशल डिस्टन्सिंगमुळे निश्चितच लांब राहण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या मनामध्ये एक कुठेतरी असुरक्षिततेची भावना ही वाढत चालली आहे. पण ठीक आहे, ही परिस्थिती आहे, ही जास्त काळ राहणार नाही. शेवटी आपल्या आरोग्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे. कारण आज आपण मृत्यूचं प्रमाण बघतो आहे. त्यामुळे
सुरक्षितता ही सदैव महत्वाची आहे. ठीक आहे. प्लीज जरा पटापट जरा प्रतिक्रिया द्या. मला लेक्चर बद्दल प्रतिक्रिया ऐकायला आवडेल. आपल्याला नंतर हे डिस्कस करायचंच आहे. सगळ्यांना उपयोगी येणार. कारण की जी आता सध्याची परिस्थिती आहे ही आरोग्यविषयीच आहे. YouTube मध्ये टाकले तर भरपूर काय ह्याच्यामध्ये शिकतील. बरोबर. ओके. तर निश्चितच यातनं आपल्याला प्रत्येकाला एक मी सांगतो की या आजच्या मीटिंगच्या दृष्टिकोनातनं आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही गोष्टीचं टेन्शन अजिबात घेऊ नका. दुसरी गोष्ट की तुम्ही FYBA आहात, त्यामुळे अजिबात खरंच टेन्शन घेऊ नका. कारण जर तुम्ही आनंददायी वातावरणामध्ये जर तुम्ही शिक्षण घेतलं तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आता तुम्ही बघा, एक तुम्हाला जेव्हा तुम्ही मीटिंग संपते ना, बघा एक कसं एक वेगळंच आनंद आपल्या चेहऱ्यावर असतो. मी माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगतो की जेव्हा मी मीटिंगमध्ये एक दिवशी बंद करून टाकली की बाबा प्रतिक्रिया नाही मिळाल्या म्हणून, एक मिनिट मी जरा हे बंद करतो व्हिडिओ.